पुण्यामध्ये शिवसेना भाजप युतीबाबत अजून स्पष्टता नाही। उमेदवारी अर्ज मागे घेण्यास फक्त 2 तास राहिले आहेत। युतीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कोणतीही चर्चा नाही। अद्यापही शिंदेंच्या उमेदवारांना वरिष्ठांकडून संपर्क नाही। अर्ज मागे न घेतल्यास भाजप शिवसेना आमने सामने येणार आहे। अद्यापही एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना वरिष्ठांकडून संपर्क नाही। पुण्यात शिवसेनेने 110 ठिकाणी उमेदवार दिलेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर आता 1 वाजत गेलेले आहेत आणि 2 तास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहिलेले आहेत। पुण्यामध्ये आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेले होते की भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत। मात्र इथे आता चित्र पूर्णपणे वेगळं आहे। अजूनही जागा वाटपाचा तिढा हा भाजप आणि शिवसेनेमधला सुटलेला नाही आणि त्यामुळे शिवसेनेने जवळपास 110 ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत। त्यांना ईबी फॉर्म सुद्धा दिलेले होते आणि त्यामुळे आतापर्यंत तरी कुणालाही उमेदवारी अर्ज मागे घ्या अशा पद्धतीचा संपर्क शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेला नाहीये। तर काही उमेदवार आहेत ते नॉट रिचेबल आहे, आपणही त्यांच्याशी संपर्क साधतोय, मात्र त्यांचा संपर्क होत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी भाजप आणि शिवसेनेची युती ही आता काही क्षणामध्ये तुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे त्या 15 जागा ज्या भाजपने शिवसेनेला दिलेल्या होत्या त्या 15 जागांवरही भाजपकडून उमेदवार देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत शिवसेना एक पाऊल पुढे टाकत नाही तोपर्यंत भाजपही काही भूमिका घेणार नाही अशा पद्धतीची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आणखी 2 तास शिल्लक असताना आता भाजप आणि शिवसेना ही एकमेकांसमोर किंवा त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण जर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले तर मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये चौरंगी लढत आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। 2 तासानंतर हे सगळं चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे। पण सद्यस्थितीत तरी अद्याप शिवसेनेकडून कुणालाही उमेदवारी अर्ज मागे घ्या अशा पद्धतीचा संपर्क हा झालेला नाही आणि त्यामुळे समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे जी शिवसेना नाराज होती ती कुठेतरी आता आणखीन आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे। जी अमोल, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादींच्या वादग्रस्त जागांचा तिढा हा आता सुटलेला आहे। अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये समोपचाराने हा तोडगा निघालेला आहे। दुपारी 3 नंतर आमच्या जागांची संख्या क्लिअर होईल। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांची बैठक ही पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये आता जागांचा तिढा हा सुटलेला आहे। आपले प्रतिनिधी अमोल आपल्यासोबत जोडलेत। अमोल, या संदर्भातील अपडेट? खरं तर नीलम, 9 प्रभागांमध्ये या दोन्ही राष्ट्रवादींमधील काही उमेदवार हे एकमेकांसमोर आलेले होते। म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जिथं अजित पवार यांचे पक्षाचे उमेदवार देण्यात आलेले आहेत तिथं काही जणांनी अर्ज भरलेले होते। तीच परिस्थिती शरद पवार यांच्या पक्षामध्ये देखील होती आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सामोपचाराने तोडगा आता निघालेला आहे। काही वेळापूर्वी अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांच्या पक्षाचे अंकुश काकडे, विशाल तांबे, मनाली भिलारे यांची एक बैठक झालेली आहे ज्याच्यामध्ये या 9 ठिकाणी हा तोडगा निघालेला आहे आणि त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी या 165 जागांवर लढणार आहे। मात्र कोणत्या पक्षाला किती जागा आहेत हे मात्र अंकुश काकडे यांनी सांगितलेलं नाहीये। दुपारी 3 नंतर हे चित्र स्पष्ट होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण आता कोणताही असमन्वय आमच्या दोघांमध्ये नाहीये आणि 165 जागांवरच दोन्ही राष्ट्रवादी लढणार आहे असं स्पष्टीकरण अंकुश काकडे यांनी दिलेलं आहे। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामध्ये या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। जागा वाटपाचा तिढा आता सुटलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी मिळून 165 जागांवरती लढणार आहे। मात्र प्रत्येकाला किती जागा देण्यात आलेला आहे याचं स्पष्टीकरण आता थोड्याच वेळात होणार आहे। अंकुश काकडे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी मिळून 165 जागांवरती लढणार आहे। दुपारी 3 नंतर आपल्या जागांची संख्या ही स्पष्ट होईल असं अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।